तर संभाजीराजे प्रेमींशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी. पाहूयात. काय सांगाल की छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट येतो, यामध्ये संभाजीराजांचा डान्स दाखवला. आज तुम्ही जर पाहिलं तर आपल्याला फार मोठा इतिहास आहे, ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीराजांनी स्वराज्य संरक्षक म्हणून आज आपण त्यांना पाहतो आहोत. आजकाल तुम्ही पाहिलं असेल तर आधुनिकतेमध्ये, आधुनिक जीवनामध्ये अशा पद्धतीचे चित्रपट निर्माण होत आहेत. परंतु मला असं वाटतं की अशा या चित्रपटाच्या निर्मितीकारांनी थोडासा आज आपल्या हिंदू राष्ट्राचा थोडासा इतिहास तपासून पाहावा. अशा पद्धतीचे चित्रपट निर्माण होणं ही सुद्धा काळाची गरज आहे. परंतु जर तुम्ही पाहिलं असेल तर अशा पद्धतीचं चित्रीकरण, ज्याच्यामध्ये लेझिम खेळणं असू दे किंवा छत्रपती संभाजी महाराजांना नाचायला लावल्याचे जे प्रकार या ठिकाणी होत आहेत, त्याचा मी सर्वप्रथम निषेध करते. आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये असाही उल्लेख केला जातो की फक्त स्वराज्य, तर असं नाही तर हिंदवी स्वराज्य, अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींचा उल्लेख व्हायला पाहिजे असं मला वाटतं. महत्त्वाची गोष्ट काय आहे, तुम्ही ज्या वेळेला एखाद्या चित्रपटामधून संभाजी महाराजांसारख्या महान एका धर्मवीराचं चरित्र समाजासमोर मांडत असताना त्यांचं जर काही विकृतीकरण करत असाल, त्यांच्या चरित्राची मोडतोड करून काहीतरी पेरूला एखाद्या चटणी मीठ लावल्यानंतर 5चा पेरू 15ला विकला जातो, 20ला विकला जातो, तसं जर का त्या विभूतींचं चरित्र जर तुम्ही विकत असाल तर यासारखी वाईट परिस्थिती कोणती नाही आहे. त्यामुळं संभाजी महाराजांच्यासारख्या रक्तमय आयुष्य जगणाऱ्या त्या धर्मवीराचं जर का आपण ऋणी व्हायचं असेल तर त्यांचा खरोखर जो इतिहास आहे, जो 100% त्यांनी जे काही मृत्यूच्या जिभेवरती आयुष्य जगलेलं आहे तेच समाजापर्यंत आणणं गरजेचं आहे. कारण की ह्यातूनच जी काही धर्मासाठी आणि राष्ट्रासाठी जगणारी पिढी आहे ती समोर देशाच्या उभी ठाकेल आणि निर्माण होईल. सर्व शिवभक्तांच्या भावना आहेत, शंभूराजांच्या भक्तांच्या भावना आहेत की कोणत्याही परिस्थिती ह्या चित्रपटामध्ये जे नृत्य करताना आहे तो भाग वगळावा आणि चांगला चित्रपट निर्मिती व्हावी, अशी सर्वांची अपेक्षा आहे. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.